हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। नगरपालिकेने इधर मुंह कर उसका हे पहा आता समोर आहे तुमच्या या ठिकाणी याच्यासाठी बसलो आहोत। मालेगाव शहरात महानगरपालिका अस्तित्वात येऊन जवळपास 26 वर्षे झाली, पण या मालेगावचे विकास होण्याऐवजी मालेगाव बकास होत चालला। आमची सर्वप्रथम मागणी आहे सांडवा पूल चालू केला पाहिजे। त्याच्यावरनं जर वाहतूक चालू झाली तर रामचंद्रवरती जी होणारी ट्रॅफिक आहे ती कमी होईल। या ठिकाणी कुठलीही पार्किंग व्यवस्था नाही। माता बहिणींसाठी कुठेही सुलभ शौचालय योजना नाही। ग्रामीण भागातील येणाऱ्या माता बहिणी अक्षरशः उघड्यावरती आपली नैसर्गिक क्रिया करता तरी सुद्धा या कमिशनरला त्याचं कुठलंही सुविधा सुचत नाही। या सर्व सुख सुविधा नागरिकांसाठी दिल्या पाहिजे, तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे। मी म्हणतो हा रोड बनवला, हा 50 लाखाचा रोड, मग हा खड्डा कस का? असे अनेक खड्डे या रोडवरती पडलेले आहेत। म्हणून आम्ही आज रोजी या ठिकाणी भीक मागे आंदोलन करून एक कॉर्पोरेशनला संदेश देतो की तुम्हाला जर भीक लागली असेल तर जनतेने दिलेल्या पैशाचं हा पैसा तुम्ही त्या खड्ड्याचं बुजारी। आम्ही आज रोजी या ठिकाणी धरणं आंदोलन करून भीक मागू आंदोलन करत आहे। कमिश्नर दादागिरी, अरे दे दो भैया, अल्लाह के नाम पे, भगवान के नाम पे दे दो। आणि मालेगावचे पुढारी काय करतात? नावाला मोठे दादा मुशे, अहो यांना काही आहे का नाही आपल्या गावाची किंमत? म्हणून मी एक कळकळून विनंती सांगतो, तुम्ही असं आहे ना एकदम मोठं आंदोलन करा। अरे कमिश्नर तेरी दादागिरी, अरे कमिश्नर तेरी दादागिरी। आजचं जे भीक मागो आंदोलन आम्ही इथं जे आहे रामदास काका बोरसे त्याची संघटना सर्व पक्षीय लोकांकडून आज आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम मी हलकट, हरामखोर, नीच, तुच्चा आणि भ्रष्टाचारी असा या आयुक्ताचा आणि त्या महानगरपालिकेचा तीव्र निषेध करतो। हे लोक वेळोवेळी प्रत्येक वेळेस आंदोलन करत असतो, आम्ही आंदोलन करतो। पुऱ्या गावाची दुर्दशा झालेली आहे, पुऱ्या गावात सफाईचा बेरोजगार उडलेला आहे, पुऱ्या गावात खड्डे पडलेले आहेत, रस्ते नाहीत, चालायला प्यायला पाणी नाही। पाणीमुळे अनेक आजार या मालेगावात होत आहेत आणि प्रत्येक वेळेस आपण या बांधकाम विभागाला दोष देतो, आरोग्य विभागाला दोष देतो, सफाई विभागाला दोष देतो। खरं जर पाहिलं ना तर हे काय म्हणतो ना आपण, हे आपली वरमाईत चिनाल आहे, त्या वराडाला बोलून काहीच फायदा नाही। म्हणून मी पूर्ण जनतेला सांगतो की जोपर्यंत हा हरामखोर, लूट, लफंगा हा आयुक्त मालेगावात आहे, या मालेगावचा विकास होणार नाही। आणि यानंतर जर तुम्ही जर चांगल्या पद्धतीने या कामाला सुरुवात केली नाही, आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाहीत तर शिवसेना स्टाईल आणि मालेगावच्या स्टाईलने इथं आंदोलन छेडण्यात येईल आणि त्या महानगरपालिकेत जाऊन या लुच्चा, लफंगा, हरामखोर या लफडेबाज आयुक्ताचं तोंड काळं केल्याशिवाय आम्ही राहणार। या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांनी आपापले प्रतिष्ठान बंद ठेवून रामदास काका बोरसेंच्या आंदोलनाला हाकेला प्रतिसाद देत संपूर्ण 100% बाजारपेठ आज या ठिकाणी बंद आहे। आणि आम्ही या भीक मागो आंदोलनाच्या माध्यमातून शहरवासियांना आणि या आयुक्तांना सांगू इच्छितो की महानगरपालिकेच्या कररूपी पैशाचा अपव्यय करून
ज्या नागरिकांना मूलभूत सुविधा आहेत त्या देण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. आयुक्त साहेब हे फक्त काम चलाव आयुक्त आहेत. ते कुणाच्या इशाऱ्याने काम करतात? कोणी त्यांना या मालेगावात आणलं? कुणी आमच्या बोकांडी बसवलं आणि या मालेगावचा बट्टा बोल केला? खरा आज या आंदोलनाच्या निमित्ताने हा प्रश्न आहे. आज गेल्या अनेक वर्षापासून माझ्या माता भगिनी ज्या ग्रामीण भागामधून शहरामध्ये येतात त्यांना लघवीची म्हणजे टॉयलेटची सुविधा नाही, त्यांना उतारी नाही, सुलभ शौचालय नाही. जो सांडवा पूल कोटी रुपये खर्च करून निर्मित केला त्याच्यावर सायंकाळी दिवसा गायी बसलेले असतात, रात्री नशा पाणी करणारे नशेडी लोक बसलेले असतात. म्हणून तुम्ही जो कोटीचा हा पूल बनवला त्यातून काय साध्य झालं हा प्रश्न या निमित्ताने आहे. आणि हे शहर जे खड्डे 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 किती रस्ते झाले, त्या रस्त्यांची कालमर्यादा किती, त्या रस्त्यांचं आयुष्य किती आणि ते रस्त्यांचे ठेके कोणी घेतले, त्यामध्ये मलिदा कोणी लादला, खड्ड्यांचे टेंडर वारंवार निघतात, वारंवार खड्डे बुजवले जातात आणि पुन्हा जैसे ते. तर या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण, याचा मागचा खरा सूत्रधार कोण, हा या आंदोलनाच्या निमित्ताने प्रश्न आहे. मी तर म्हणेन की याची जबाबदारी जितकी आयुक्तांची आहे तितकी ज्या भागाच्या या गावाच्या लोकप्रतिनिधींची सुद्धा आहे. त्यांना हे उत्तर द्यावं लागेल. अन्यथा येत्या काही काळामध्ये जर हे समस्या मुक्त झालं नाही, खड्डे मुक्त गाव झालं नाही, महिलांसाठी मुताऱ्या झाल्या नाही, टॉयलेट झाल्या नाही, सांडवापूर रहदारीला मोकळा झाला नाही, नियमित पाणी पुरवठा झाला नाही, तर येत्या काळामध्ये आम्ही सर्व मालेगावकरांना आवाहन करून सार्वजनिक नागरिक सुविधा समिती असेल, आम्ही विधायक मालेगावकर संघर्ष समिती असेल, सर्व पक्षीय लोकांना सोबत घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महानगरपालिकेला टाळे ठोका आंदोलन करणार. जोपर्यंत लोकांना मूलभूत सुविधा मिळत नाही, प्राप्त होत नाही, तोपर्यंत महापालिकेचं कामकाज चालू देणार नाही, असं आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने इशारा देऊ इच्छित. अरे कमिश्नर काम करो, अरे कमिश्नर काम करो, सकाळी 11 वाजल्यापासून हे आंदोलन चालू झालं. 2 तास उलटून गेले. पूर्ण मालेगाव शहरातील मेन व्यापारी पेठ बंद आहे निषेध म्हणून. त्या निषेध म्हणून यांना काहीच वाटत नाही का आजपर्यंत मालेगाव महानगरपालिका प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, कुठल्याही प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. हे जर दखल घ्यायला आले नाही तर मी या ठिकाणी रोज बेमुदत आंदोलन करणार, या ठिकाणी भीक मागणार आणि भीक मागून जरी त्यांना करूची वाटत नसेल त्यांनी लेखी दिलं पाहिजे की बाबा आम्हाला येत्या या मागणीची काही घेणं देणं नाही, मग आम्ही त्याचा विचार करू. हे सांगा किंवा न सांगा एकदा येऊन फैसला करून घ्या. एक तो मेरी रहेगी, एक तो मेरी रहेगी या बेसवरती आम्ही आज निर्णय घेतोय. या ठिकाणी आम्ही रोज खड्ड्यात बसणार. रामदास काका आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रामदास काका आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.